नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार आहे शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026। चला जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज कांदा भावाची काय परिस्थिती होती आणि अवकेची परिस्थिती काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो पण मागच्या 3-4 दिवसापासून बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस म्हणजे बऱ्याच ठिकाणी गारपीट ही झालेली आहे। कालसुद्धा नाशिक विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे। पुन्हा पुणे विभागामध्ये सुद्धा भरपूर सारा पाऊस पडला आहे। त्यामुळे कांदा पट्ट्यामध्ये कांद्याचं नुकसान होते। इकडे नगर साईडला सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय। सोलापूर विभागामध्ये सुद्धा सध्या पाऊस पडतोय आणि या पाऊस पडल्यामुळे गारपीट झाल्यामुळे आणि अवकाळी पाऊस आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे हे काढणीला आलेले आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे हे आता सध्या गड्ड्याला म्हणजे फुगवण क्षमता सध्या सुरू आहे। पण अशा अवस्थामध्ये पाऊस पडल्यामुळे कांद्याची क्वालिटी खराब झालेली आहे। कांदा नासतोय, कांदा हा खराब होत असताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कांदा आवक लवकरच कमी होण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये आणि कांदा उत्पन्नसुद्धा घटण्याची शक्यता आहे। अगोदरच उत्पन्न हे कृषी विभाग म्हणते 23% नुकसान उत्पन्नामध्ये घट आहे, पण माझ्या माहितीनुसार 27%पेक्षा जास्त उत्पन्नामध्ये घट आहे। म्हणजे यावर्षी कांदा हा मार्केटमध्ये खूप कमी येण्याची शक्यता आहे। कारण अवेळी पाऊस, पुन्हा लागवड उशिरा, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे उत्पन्नावरती परिणाम होण्याची शक्यता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उत्पन्न हे म्हणजेच कांदा जे आहे ते मार्केटमध्ये कमी येण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होती कालची पाऊस दिवसभराची अपडेट। म्हणजे नाशिक विभागामध्ये बराच सारा पाऊस पडलेला आहे, तिथे नुकसान आहे। पुणे विभागामध्ये सुद्धा काल पाऊस पडला आहे, कांद्याचं नुकसान आहे। चला बघूयात आज आवकेची परिस्थिती काय आहे। आज सोलापूर मार्केटमध्ये आज 120 गाडी आवक आहे। आवक ही पुन्हा कमी होत असताना पाहायला मिळते आहे। मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 1 ते 2 तारखेपर्यंत नाशिकमधील बरेच मार्केट हे बंद होते। एक आठवडाभर पुन्हा मार्केट हे सुरू झाले आहे। पुन्हा आवक ही कमी झालेली पाहायला मिळते आहे। नाशिक नगर या साईडला सुद्धा आवक कमी आहे। पुण्यामध्ये आवक थोडी दिसते आहे, पण दिल्ली आझादपूर मंडीमध्ये सुद्धा आवक पुन्हा कमी होत असताना पाहायला मिळते आहे। पण मागणी थोडी डाऊन आहे आणि सध्यासुद्धा बाजारामध्ये थोडी घसरण पाहायला मिळते आहे। आज सोलापूर मार्केटमध्ये जर पाहिलं, जो लाल कांदा आहे ज्याची पत्ती पूर्णपणे गेलेली आहे, क्वालिटी पूर्णपणे डाऊन झालेला आहे, असा कांदा 4-5 रुपयाच्या वरती जात नाही। 6 रुपयेपर्यंत लाल कांदा जास्तीत जास्त जातोय। तो म्हणजे जो पंचंगाचा आहे, येलोरचा आहे, काही लॉट आहेत बरं का, जास्त लाल कांदा येत नाही। थोडेफार वक्कल हे थोडेफार लॉट हे येत असताना पाहायला मिळत आहेत। आणि जो फुरसुंगी कांदा आहे ज्याची पत्ती गेलेली आहे आणि क्वालिटी त्याची डाऊन झाली आहे। मित्रांनो, आता फुरसुंगी कांद्यासुद्धा क्वालिटी जी आहे ते कमी होत असताना पाहायला मिळते आहे। अशा कांद्याला आज 7-8 रुपयेपर्यंत, जास्तीत जास्त 9 रुपयेपर्यंत ज्याची लो क्वालिटी झालेला आहे कांदा, मोठा आहे असा कांदा जातो आहे। पण जो क्वालिटी कांदा आहे, मोठा आहे, त्याची डबल पत्ती क्वालिटी आहे आणि फुलगोळा साईज खंडाळी फुरसुंगीचा कांदा आहे, असा कांदा जास्तीत जास्त 1000 ते 1100 रुपयेपर्यंत गेलेला आहे। एक अर्धा लॉट 1200-1300 रुपयेपर्यंत एक अर्धा लॉट जाऊ शकतो, पण जास्त लॉट हे आज 9-10-11 रुपयाच्या वरती जात असताना पाहायला मिळत नाही। एक अर्धा लॉट हा 12-13 रुपयेपर्यंत जाऊ शकतो। तर मित्रांनो, आवक सध्या स्थिर आहे, मागणी आहे, तरी बाजारामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा किंवा तेजी दिसत नाही। पण मित्रांनो, लवकरच आणखीन आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात। बाजारभावाची परिस्थिती कधी सुधारेल आणि आपल्याला दिलासा कधी मिळेल। मित्रांनो, जर तुमचा कांदा टिकत असेल तर ठेवू शकता, तेही 6 ते 7 महिन्यापर्यंत। जर टिकण्याची क्षमता असेल तर 1-2 महिना किंवा थोडाफार दिवस टिकत असेल तर ठेवू नका, कारण हा कांदा जास्त दिवस टिकत नाही, तर विक्रीला हरकत नाही। जर टिकत असेल तर चाळीमध्ये, अन्यथा कुठेही ठेवू शकता, तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिलासा मिळू शकतो। पण या भावामध्ये आपलं काढणीचा खर्चसुद्धा निघणं अवघड आहे। जे शेतकरी कांदा आपला टप्प्याटप्प्याने विकतील त्यांना नक्की फायदा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आज सुद्धा बाजारामध्ये 1 रुपयाने डाऊन आहे। हायस्ट मार्केट 1000-1100 रुपयावरती मिळत नाही जो फुरसुंगीचा कांदा आहे असा कांदा, पण जो लाल कांदा आहे त्याला तर 5-6 रुपयाच्या वरती भाव सध्या मिळत असताना पाहायला मिळत नाही। ठीक आहे मित्रांनो, हे होती आज कांदा भावाची परिस्थिती। माहिती आवडली असेल तर लाईक